बुलढाणा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित। जिल्ह्यातील 1,56,525 विद्यार्थ्यांना एक गणवेश दिला प्राथमिक शिक्षणाधिकारी। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो। 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे। त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे 2 गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत। एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र आज या सूचना देऊन 8 महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे। तर जिल्ह्यातील 1,56,525 विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात आला असून दुसरा स्काउट गाईडचा गणवेश बाकी असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळकृष्ण खरात यांनी सांगितले आहे। मात्र या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना एकही गणवेश मिळाला नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदू गायकवाड यांनी दिली आहे। शालेय गणवेशाचं शासन म्हणजे MPSP कडून आपल्याला 2 गणवेश मिळतात। त्यापैकी पहिला गणवेश जो आहे तो तालुका स्तरावर एक कमिटी गट शिक्षणानंतर त्याच्या संदर्भात कापड मिळाला आणि तो पहिला शिवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आला होता। महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जेवढे गणवेश शिवण्यात आलेले ते सर्व शाळा स्तरावर पोहोचलेले आहे। आणि दुसरा जो गणवेश आहे तो स्काउट गाईडचा आहे। तो स्काउट गाईडच्या गणवेशाच्या संदर्भात पुन्हा एकदा शिलाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 26 जानेवारीपर्यंत एक गणवेश पूर्ण करण्याचे निर्देश आम्ही सर्व गट शिक्षणाधिकारी आणि शाळा स्तरांना दिलेले आहेत।